नमस्कार मैत्रिणींनो, रुपाचा आठवण रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो बघा, ही आहे हादग्याची फुलं। ही थंडीमध्येच मिळतात आणि खूप औषधी गुणकारी आहेत। यामध्ये जीवनसत्व ए, बी आणि सी आहे आणि प्रामुख्याने म्हणजे महिलांच्या मासिक पाळी जी आहे, मासिक पाळीमध्ये महिलांचं पोट दुखणं असेल, कंबर दुखणं असेल किंवा हातापायाची हाडं वगैरे दुखतात, तर या भाजीमध्ये ना कॅल्शियम आहे। त्यामुळे ही भाजी महिलांनी अवश्य खायला पाहिजे, प्रामुख्याने थंडीमध्ये। तर थंडीमध्ये मिळते पण ही भाजी बाजारामध्ये। तर बघा, ही भाजी जी आहे ही खूप औषधी गुणधर्मयुक्त आहे, हादग्याच्या फुलाची भाजी। तर हे हादग्याचे फुलं मी गावाकडनं आणलेले आहे। आम्ही गावाला गेलो होतो तर तिथे झाड आहे हादग्याचं, तर तिथून आणलेलं आहे मी। हे फुलं स्वच्छ धुवून घेतली आहे, त्यानंतर निवडून घेते। तर ही निवडताना काय करायचं आहे, आपल्याला मध्ये जो कोंब आहे तो आपल्याला वेगळा करायचा आहे आणि देठ त्याचा वेगळा करायचा आहे, बघा या पद्धतीने। आणि फक्त आपल्याला फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। तर बघा, मी अजून तुम्हाला काढून दाखवते। तर फक्त फुलाच्या आपल्याला पाकळ्या घ्यायच्या आहे, मधला कोंब घ्यायचा नाही आहे आणि मागचा देठ पण घ्यायचा नाही आहे। जो कोंब आहे ना तो थोडासा कडवट असतो आणि जर तो भाजीमध्ये आला तर भाजी कडसर होण्याची शक्यता असते, म्हणून हा कोंब आपल्याला वेगळा काढायचा आहे। फक्त आपल्याला इथे पाकळ्याच घ्यायच्या आहेत फुलाच्या। तर अशा पद्धतीने मी आता सर्व पाकळ्या इथे निवडून घेत आहे। बघा, या पद्धतीने मी सर्व पाकळ्या आता निवडून घेतलेल्या आहे। आणि मैत्रिणींनो, आता ह्या पाकळ्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत। तर मी काही मध्ये मध्ये टिप्स सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, चॅनलवरती नवीन असाल तर। तर बघा, आता ह्या पाकळ्या ज्या आहे तर त्या आता आपल्याला कट करायच्या आहेत। तर मैत्रिणींनो, ह्या पाकळ्या कट करताना काय करायचं आहे, आपल्याला इथे स्टेनलेसची सुरी वापरायची आहे। स्टेनलेसच्या सुरीनेच कट करायचं आहे। जर आपण लोखंडी सुरीने कट केलं तर ह्या पाकळ्या काळ्या पडू शकतात, म्हणून आपल्याला ह्या लोखंडी सुरीने कट न करता स्टीलच्या सुरीने कट करायच्या आहेत, लोखंडी सुरीने। आणि ते थोडंसं त्याला कडवटपणा पण येतो लोखंडी सुरीने जर त्या कट केल्या तर। पूर्वी आमची आजी काय करायची, तर त्या हातानेच अशा तोडून घ्यायची, एकदम त्या मऊ असतात, पातळ असतात, त्या हातानेच तोडून घ्यायची। बघा, अशा पद्धतीने आता मी ह्या सर्व कट करून घेतलेल्या आहेत। आणि आता हे ना आपल्याला 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। फुलं पण मी 1 वेळा स्वच्छ धुवून घेतले होते, कट केल्यानंतर पण 2दा व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातला थोडाफार जो कडसरपणा असेल तो कमी होतो आणि भाजी ही अगदी स्वच्छ होऊन जाते। तर बघा, आता मी हे व्यवस्थित 2 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे। बघा, दिसायला आपल्याला हे भाजी कोबीसारखी दिसते, पण कोबीपेक्षाही त्याची चव भन्नाट लागते। तर आता मी हे सर्व धुवून घेऊन एका चाळणीमध्ये काढून घेते। बघा, या पद्धतीने चाळणीमध्ये काढलं तर म्हणजे ते पाणी सर्व त्याचं निथळून जाईल, म्हणून हे चाळणीमध्ये काढून घ्यायचे। तर आता भाजी बघा इथे आपली धुवून झालेली आहे आणि भाजीतलं पाणी निचरतंय किंवा निथळतंय तोपर्यंत आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचे। तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, एक 8-10 याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, म्हणजे 2 मिरच्या तुम्ही कमी घातल्या तरी चालतील, पण ह्या कमी तिखट असल्या कारणाने मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत। 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आणि याचं एक जाडसर वाटण आपल्याला इथे बनवून घ्यायचे। तर बघा, या पद्धतीचं असं वाटण आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे, जरासं जाडसरच। त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे मी घेतलेले आहेत आणि आता मी कांदा कट करून घेते। कांदासुद्धा आपल्याला थोडासा मोठा मोठाच कट करायचा आहे। तर बघा, या पद्धतीने कांदाही माझा आता कट करून झालेला आहे। त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटोही मी कट करून घेते। तर मैत्रिणींनो, कांदा टोमॅटो अवश्य घाला, म्हणजे त्याने टेस्ट पण छान येते भाजीला। तर आता मी इथे टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर चिरून घ्यायची आहे। तर कोथिंबीर स्वच्छ धुवून मी व्यवस्थित चिरून घेते। तर बघा, आता आपल्याला इथे कोथिंबीरसुद्धा चिरून झालेली आहे। तर आता सर्व भाज्या मी इथे चिरून घेतल्या आहेत, भाजीमध्ये ज्या लागणाऱ्या कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर। त्यानंतर आता गॅसवरती मी कढई ठेवली आणि कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तर बघा, आता इथे मी 2-3 चमचे तेल घालून घेते। कढई व्यवस्थित गरम झालेली आहे आणि तेलही आपलं व्यवस्थित असं तापलेलं आहे। तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये अर्धासा चमचा आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे आणि अर्धासा चमचा आपल्याला इथे जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे, म्हणजे भाजीला फोडणी छान बसते। तर आता जिरं मोहरीसुद्धा व्यवस्थित फुललेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला
कांदा घालून घ्यायचा आहे। तर आता इथे मी कांदा घालून घेत आहे। आणि मैत्रिणींनो, मी नेहमी सांगत असते अशा टिप्समधून काही तर त्यामुळे व्हिडिओ एकदम ध्यान देऊन ऐकत जा की आता कांदा परतत असताना यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ घालायचे किंवा चिमूटभर मीठ घालायचे। मिठाने काय होतं, कांद्यातलं मॉइश्चर कमी होतं, म्हणजे जो कांद्यामध्ये ओलसरपणा असतो ना तो लवकर कमी होतो आणि कांदा लवकर परतला जातो। तर 2 मिनिटं इथं आता मी कांदा व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे। कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण केले ते घालून घ्यायचे। आणि हां, मी पुन्हा सांगते, जर आता हिरवी मिरची परततोय आपण त्याचा ठसका होतो, पण आपण कांद्यामध्ये मीठ घातलेलं असतं ना तर मिठाने मिरचीचा ठसका होत नाही। म्हणजे याचे 2 इथे आपले फायदे आहे किंवा 2 महत्त्वाच्या टिप्स आहेत। तर आता इथे हिरवी मिरची ही आपली परतून झालेली आहे। पाव चमचा इथे मी हळद घातली आहे। त्यानंतर यामध्ये मी टोमॅटो घालून घेते बारीक चिरलेला। टोमॅटो पण आपल्याला 1-2 मिनिट व्यवस्थित नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे, मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची। तर आता बघा इथे टोमॅटो हे आपला व्यवस्थित नरम झालेला आहे। त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते। थोडीशी मी कोथिंबीर ठेवलेली आहे नंतर वरतून परत भाजीमध्ये घालायला। तर आता इथे मी कोथिंबीर घालून थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित परतला गेलेला आहे। 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मी पुन्हा टोमॅटो परतून घेतला आहे। त्यानंतर हादग्याची फुलं घालून घेतलेली आहेत। अगदी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हादग्याची फुलं। तर मैत्रिणींनो, आता मी ते सर्व हादग्याची फुलं यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे। तर मैत्रिणींनो, मी पुन्हा सांगते, आमची आजी जेव्हा हादग्याच्या फुलाची भाजी करायची ना तर कधीच तिने लोखंडी सुरीने किंवा लोखंडी विळीने भाजी कट केली नाही, ती हातानेच कट करून घ्यायची। कारण ती म्हणायची नेहमी की हादग्याची फुलाचे फुलं जे आहे ते जर लोखंडी सुरीने किंवा विळीने कट केले तर ते कडू होतं, म्हणून मी इथे स्टेनलेसची सुरी वापरलेली आहे। त्यानंतर बघा इथे 2 ते 3 चमचे मी पाणी घातलेले आणि झाकण ठेवून हे आपल्याला लो फ्लेमवरती 5 ते 6 मिनिट व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे। तर बघा आता 5 ते 6 मिनिट झालेले आहे। आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे, भाजीमधलं पाणीही व्यवस्थित आटलेलं आहे। आणि हां मैत्रिणींनो, मी अजून भाजीमध्ये मीठ घातलेलं नाही आहे। तर का नाही घातलं, तर सुरुवातीला फुलं ही खूप सारी जास्त असतात तर मीठ आपल्याकडून जास्त पडण्याची शक्यता असते, म्हणून भाजी शिजल्यावरच मीठ घालायचं आहे। तर बघा आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते। म्हणजे काय होतं, भाजी ना शिजल्यानंतर अगदी थोडी होऊन जाते आणि म्हणून आपल्याला मिठाचं प्रमाण हे त्यामध्ये घालायला समजतं, म्हणून भाजी शिजल्यानंतर मीठ घालायचं। पुन्हा मीठ घातल्यानंतर 2-3 मिनिटं व्यवस्थित भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। आणि नंतर मी इथे बघा थोडीशी कोथिंबीर घालून घेते राहिलेली आणि तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते। बघा भाजी किती सुंदर झालेली आहे, कलरही छान आलेला आहे, दिसायला कोबीसारखी दिसते पण चवीला कोबीपेक्षा भन्नाट लागते। अशी ही हादग्याची भाजी तुम्ही जरूर करून पहा, कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा। तुमच्या कमेंटने छान छान रेसिपीज करायला प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते, त्याच्यामुळे छान छान कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि हा मैत्रिणींनो, ही भाजी जी आहे ना ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपातीबरोबर खाल्ली जाते। तर मैत्रिणींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।